आज आपण पाहणार सबट्रॅक्शन. सर्व विद्यार्थ्यांना सबट्रॅक्शन येते, त्याबद्दल काही डिफिकल्टी नाही, पण आज आपण थोडा वेगळ्या प्रकारचं सबट्रॅक्शन पाहणार आहोत. चेक करा, यामध्ये दिले तुम्हाला 43 मायनस 17. तर मी काय करत आहे, जे उजव्या गाडीला जे उजव्या साईडला जो काय दिला नंबर दिला त्याला राऊंड अप करणार आहे. म्हणजेच मी काय करणार आहे, याच्यामध्ये किती ऍड करणार आहे, 3 ऍड करणार आहे. जर मी उजव्या साईडचा जो नंबर आहे त्यामध्ये 3 ऍड जर करत असेल तर इथं सुद्धा काय करेल, मी 3 ऍड करेल. राऊंड अप म्हणजेच काय, तर इथले नंबर काय करणे, थोडी मोठी बनवून देईल. आता जर मी जर 3 ऍड केले तर इथं किती बनून माझे 20 आणि इथं बनून माझे 46. मग आता पहा, इथं आपल्याला सबट्रॅक्शन करणं आता काही जाईल सोपी. चेक करा, या 4 मधून 2 गेला तर किती राहिले 2, आणि या 6 मधून 0 काढला तरी किती राहणार आहे आपल्याकडे 6. जर तुम्ही याचं सबट्रॅक्शन करून पाहिलं तर किती येणार आहे 26. या ठिकाणी सुद्धा आपण तसंच करू. याला राऊंड अप करण्यासाठी कोणता नंबर ऍड करू आपण, याच्यामध्ये ऍड करू आपण 5. जर याच्यामध्ये आपण 5 ऍड केला तर हे किती होईल 50. ओके, जर आपण यामध्ये 5 जर ऍड केलं तर आपण इथं सुद्धा किती ऍड करू 5. तर इथं किती होईल आपल्याकडे 66. आता बघ पटकन तुम्हाला इझी जाईल. चला, 6 मधून 5 गेले किती राहिला 1, आणि या 6 मधून 0 गेला तरी आपल्याकडे किती राहील 6. म्हणजे 61 मधून 45 गेले तरी किती येईल तुमच्याकडे 16 येईल. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बाकीचे नंबर सुद्धा इझिली सबट्रॅक्ट करू शकता. थँक्यू.